विश्ववंदनीय जगद्गुरु महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध कर्मकर्तन यांना त्रिवार अभिवादन। भारतीय राज्यघटनेचे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन। या ठिकाणी ग्रंथ पठणाला सुरुवात करतो। तर चौथ्या खंडामधलं आता प्रकरण आहे आपलं 7व्या नंबरचं, किंवा सम्यक बुद्धाचे जे काही चित्त आहे तर ते कोणत्या प्रकारचे असते ते पाहू आपण। जे काही काल ज्या काही 7 प्रकारचे मी तुम्हाला जे काही चित्त सांगितले त्या 7ही प्रकारच्या चित्तापेक्षा सम्यक बुद्धांचं जे काही चित्त असते ते खूप वेगळ्या प्रकारचं असते। 7ही चित्तांपेक्षा हे खूप वेगळ्या प्रकारचं असते। म्हणून 7व्या प्रकारचे चित्त या 6ही पेक्षा वेगळ्या प्रकारचं असते। तर ते आपण या ठिकाणी बघूया आता। किंवा महाराज ज्यांनी सम्यक बुद्ध प्राप्त केलं, ज्यांना सम्यक बोधीचा लाभ झालेला आहे, ज्यांनी सम्यक बोधी प्राप्त केली त्यांना जगातील सर्व प्रकारचे ज्ञान असते। असं कोणतं ज्ञान नाही उरत शिल्लक किंवा ते सम्यक बुद्धांना प्राप्त नसते। एक सम्यक बुद्धांना सर्व गुण संपन्न असून सर्व प्रकारचं ज्ञान त्यांना प्राप्त असते, सर्वज्ञ असतात आणि 10 प्रकारची शक्तीचा पण त्यांना लाभ झालेला असते। जे काही 10 बल असतात ना तर ते 10 शक्तीचा पण सुद्धा त्यांना लाभ परिपूर्ण झालेला असते। म्हणूनच त्यांना काय म्हणतात, 10 प्रकारच्या शक्तीचा त्यांना लाभ झालेला असते, म्हणून त्यांना दशबल तनुजन म्हणतात। आपण म्हणतो पूजा वंदनेमध्ये रोज दशबल तनुजन बोधीचेती नमामि, आपण त्यांच्या चेतियाला वंदन करतो। त्यांनी जे काही प्राप्त केलेल्या 10 बल त्या 10 बलांना पण सुद्धा आपण या ठिकाणी वंदन करतो। त्यांनी त्यांचं नाव 10 बल तनुजन असं म्हणून संबोधले जातात। आणि 4 प्रकारच्या विशेष ज्ञानावर त्यांचा आत्मविश्वास असतो। जे काही 4 प्रकारचं वेगळं ज्ञान आहे म्हणतात त्यांच्यावर त्यांचा खूप चांगल्या प्रकारे आत्मविश्वास असतो स्वतःचा, सम्यक बुद्धांचा। आणि बुद्ध धर्माची 18 प्रकारचे लक्षणं एकूण त्यांच्या अंगामध्ये असतात। आणि त्यांची इंद्रिय पूर्ण त्यांच्या ताब्यामध्ये असते। जे काही गोष्टी असतात ते परिपूर्ण त्यांच्या ताब्यामध्ये असतात। मन त्यांना नसते चालवत, मनाला ते चालवत असतात। म्हणजे आपलं कसं, आता आपलं मन कोणत्या गोष्टीवर गेलं तर आपलं चित्त त्याच्या, म्हणजे आपलं मन गेलं तर आपण त्याच्यापर्यंत जातो। पण सम्यक बुद्धांचं तसं काही नसतं। सम्यक बुद्धांचं कसं असतं माहिती आहे का, जे सम्यक बुद्ध म्हणतील तशा प्रकारे आणि तशा प्रमाणात ते मन चालणार आहे असं असते। पूर्ण इंद्रिय पूर्ण परिपूर्ण त्यांच्या ताब्यामध्ये असतात। त्यांची आकलन शक्ती काही लपून राहू शकत नाही। त्यांची एवढी मोठी आकलन शक्ती असते की कोणत्या दुनियातली या विश्वातली या निसर्गातली कोणतीच शक्ती त्यांच्यापासून लपून राहू शकत नाही। आणि अर्थात त्यांचे ज्ञान सर्वगामी असते। समस्त क्षेत्रात चित्त तेजस्वी असते आणि द्रुतगामी असते। का तेजस्वी प्रकारचे एकदम परिशुद्ध झालेले असते। म्हणजे सर्व गुण संपन्न असून असं परिपूर्ण चित्त त्यांचं असते, परिशुद्ध झालेलं असते, पूर्ण परिशुद्ध झालेलं असते। एकही आपत्ती विपत्ती पण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। महाराज एखादा तीक्ष्ण धार लावलेला कोठेही गंध म्हणजे गंध न लागलेला अगदी सरळ जाड रहित नोकरदार कोठेही वळसा नसलेला बाण आहे, तर तो जर जबरदस्त धनुष्य बाण जोडून शक्तिशाली तिरंदाजाने एखाद्या पातळ रेशमी किंवा मलमल किंवा पातळ उनी कपड्याच्या आडव्या पट्टीवर सोडला तर त्या कपड्याला त्यामध्ये प्रतिबंध होईल काय? म्हणजे एक तीर आहे, आता ते बाणाला जो काही तीर असतो की नाही तर तो तीर आहे म्हणतात, तर तो मग एक सरळ आहे। मग आता तिथं जो काही तीर चालवणारा जो काही असतो म्हणतात, जर त्यानं जर का ताकदनं तो जर तीरामध्ये बाण घातला आणि बाण तीरामध्ये घालून एखाद्या रेशमी मळमळ कपड्याला तो आडव्या पट्टीवर करून असा तो मारला म्हणतात ताकदनं, तर त्याचं काय होईल, म्हणजे प्रतिबंध होईल म्हणतात की त्याचा कार्यच मंदबंदा होईल। म्हणजे त्याच्यातून निघून जाऊन तो दुसऱ्या जागेला पळणार। म्हणजे पातळ आणि मऊ कपडा जर असला तर त्याच्यामधून इकून निघणार आहे आणि टिकून जाणार, त्याच्यामध्ये अडकणार नाही। जर चांगल्या प्रकारचा तसा असला तर बांधणार नाही, म्हणजे मंदबंद कार्यात मंदबंद होईल काय? ते म्हणतात नाही म्हणते धनुष्य बाणामधून अत्यंत वेगाने सुटलेल्या तीक्ष्ण बाणात
कसा काय मंदबंदा तेवढा पातळ कपड्याने येऊ शकेल काय, म्हणजे किंवा बाण तेवढ्या कपड्याला अडू शकेल काय म्हणतात ते या ठिकाणी नाही. पातळ कपड्याला कसा काय बाण अडू शकते, माणसाच्या शरीरातूनही इकून तिकून प्रवेश करू शकते. जर बाण मारणार तसा असला तर बरं, नाही तर मग ते पातळ कपड्याला अडकू शकते म्हणतात. म्हणून या ठिकाणी सोडणारा शक्तिशाली आहे. सोडणारा जर शक्तिशाली आहे तर माणसाचे इकून घातला तर तिकून काढते, तो कपडा सहज काहीच नाही नसते त्याच्यासाठी. मग कोण पाहिजे, जो तीर मारणारा तो कसा असते असला पाहिजे म्हणतात, शक्तिशाली पाहिजे महाराज. त्याचप्रमाणे बुद्धत्व प्राप्त केलेल्या लोकांचे चित्त जे काही असते म्हणतात ते सर्वच विषयात अत्यंत तीक्ष्ण असते म्हणतात. तीक्ष्ण असते आणि तीक्ष्ण असते, दुगती असते. असे का घडते, का की ते सर्व प्रकारचे परिपूर्ण शुद्ध झालेले असतात. यांच्या बाणा मारणाऱ्यामध्ये त्या ताकदचं बल असते, पण बुद्धामध्ये सम्यक संबुद्ध म्हणजे ताकदच्याही वर्त बल, सम्यक संबोधी जे काही प्राप्त होते त्याला ते ताकदच्याही वर्त बल असते. त्यामध्ये त्यांच्या शब्दाने जे काही गोष्ट ते त्यांनी त्यांच्या मुखातून काढले तर ते सत्य होते. कोणाचं मंगल हो म्हटलं तर त्याचं मंगल होते. सूर्याला म्हटलं थांबतं थांबते, चंद्राला म्हटलं थांबतं थांबते. म्हणजे एवढं बल भगवान बुद्धांमध्ये, सम्यक संबुद्धांमध्ये असते म्हणतात. परिपूर्ण असते त्यांचं सर्व प्रकारचे परिचित. हा चित्ताचा 7वा प्रकार आहे सम्यक संबुद्धांचा. महाराज हे ज्या 7व्या प्रकारचे सम्यक संबुद्धांचे चित्त आहे ते बाकी सर्व चित्तापेक्षा सर्वच श्रेष्ठ असते आहे ना. जे काही 6 प्रकारचे चित्त सांगितले तुम्हाला, श्रोतापती, सकृतागामी, अनागामी, अनंत, जे काही तुम्हाला काल मी सांगितलं, त्या चित्तापेक्षा सम्यक संबुद्धाचं जे काही चित्त असते ते सर्वात वेगळं चित्त असते म्हणतात. या सर्व 7ही गुणांपेक्षा आणि 7ही प्रकारच्या चित्तापेक्षा ते चित्त अलग असते, श्रेष्ठ असते. अलग नव्हे तर श्रेष्ठ असते. ते आपल्या अपरिमित गुणांमध्ये हलके व शुद्ध असते. आणि महाराज त्यांचे चित्त इतके हलके आणि शुद्ध असल्या कारणाचा भगवान सम्यक संबुद्ध दोन्ही प्रकारच्या वृत्ती शक्तीनं दाखवू शकतात म्हणतात. किंवा त्यांचं एवढं हलकं झालेलं असते चित्त की त्यांच्या म्हणजे कारणानेच भगवान सम्यक संबुद्ध दोन्ही प्रकारच्या वृत्ती शक्ती दाखवू शकतात. जे काही रिद्धी सिद्धी असतात ते सहज दाखवू शकतात. म्हणजे एवढं बल त्यांना म्हणजे वृत्ती शक्ती दाखवू शकतात. यावरून त्यांच्या चित्ताची शुद्धता, हलकेपणा दिसून येते म्हणतात. आणि याशिवाय वृत्ती शक्तीचे दुसरे कोणते कारण दिसत नाही. यामधील वृत्ती शक्तीने सुद्धा भगवान बुद्धांच्या चित्ताची तुलना केली तर त्याही अल्पशा वाटतात. म्हणजे वृत्ती शक्तीच्या बलापेक्षाही भगवान बुद्धांनी जे काही सम्यक संबोधी प्राप्त केलेली आहे म्हणतात ते त्याही पेक्षा मोठी आहे आणि अनमोल आहे म्हणतात. जे काही भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त केले की जे काही सम्यक संबोधी ज्यांना जे काही प्राप्त झाले ना त्या वृत्ती शक्तीच्या बलापेक्षाही मोठा आहे म्हणतात. या ठिकाणी सांगितले जाते. म्हणजे त्या वृत्ती शक्तीची तेही भगवान बुद्धाच्या सम्यक संबुद्धाची तुलना करू शकत नाही म्हणतात. ते पण तरी पण ते सर्वज्ञ आवर्जून पूर्वगती इच्छा करता सिद्ध होणारी अशी होती. ज्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत त्या क्षणात चिंतन ध्यान करून भगवान बुद्ध जाणून घेत असत. यातच त्यांची सर्वज्ञता होती. म्हणजे भगवान बुद्धांना म्हणजे मागे आपल्या मागच्या जीवनामध्ये काय झालं, मागे कसं होतं आणि मी आता कसा आहो, हा समोरचा माझ्या समोर एक व्यक्ती उभा आहे, तो व्यक्ती कसा आहे आणि भावी पिढी आणि भावी जे काही पुढे येणारे वर्षात त्याचं पण ज्ञान भगवान बुद्धाला समजून दिसून येत होतं. म्हणजे जाणून घेण्याचे एक बल होतं त्यांच्यामध्ये, एक ऊर्जा होती. किंवा पुढे अशा या वर्षानं असं होणार, पुढच्या 100 वर्षानं 200 वर्षानं 26,000 मी नसताना असं होणार. ते परिपूर्ण भगवान बुद्धाला समजून येत होतं, जाणून येत होतं. ते बल त्यांच्यामध्ये होतं. महाराज जसा कोणी मनुष्याने अगदी सुलभतेने एखादी वस्तू आपल्या हातातून दुसऱ्याच्या हातात द्यावी, तोंड उघडताच आवाज केला जावा, तोंडात पडलेला घास गिळून टाकावा, डोळे मिटल्यावर ते उघडता यावे, हात मागे पुढे करावे, याप्रमाणे किंवा
म्हणजे किंवा याही पेक्षा अधिक सुलभतेने भगवान बुद्ध आपल्या सर्वज्ञेच्या बळावर जी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असेल ती जाणून घेत असत. म्हणजे किंवा जर जसा कोणती मनुष्य आहे म्हणतात, तो आपल्या एखाद्या वस्तूला हातामध्ये ठेवते, हातामध्ये घेतल्याच्या नंतर तो हातातून घ्यावी किंवा तोंड उघडता आवाज केला जात असे, तोंडात पडलेला घास गिळून घेत होता, उघडतात एवढ्या वेळामध्ये याप्रमाणे भगवान बुद्ध याही पेक्षा सुलभतेने, याही पेक्षा स्पीडनं म्हणा सुलभतेने भगवान बुद्ध सर्व प्रकारचं सर्वज्ञेच्या बळावर जी गोष्ट जाणून घेण्याची होती, त्यांची इच्छा असली समोरची जाणून घेण्याची, भगवान बुद्ध पहिलेच ओळखत किंवा याचं कोणत्या प्रकारचं दुःख घेऊन आपल्याकडे आलेला आहे. म्हणजे याच्यावर असं सांगितलं जाते किंवा जो कोणी काही संकल्प करतो कोणासाठी, तर तो संकल्प त्याचा कधीच म्हणजे त्या संकल्पाला कधीच बाधा उत्पन्न होत नाही. ठीक आहे, जिथपर्यंत त्याचा संकल्प आहे तिथपर्यंत पण त्याला ती बाधा झाली तर त्याला त्याचे वेळोवेळी त्याच्यावर विजय प्राप्त करावा लागतो. त्यावेळेला जो काही आपला सम्यक संकल्प असतो त्यावेळेला परिपूर्ण होतो. मग त्याच्यामध्ये त्या संकल्प करता करता त्याला किती मोठ्या प्रमाणातलं दुःख जरी आलं तरी तो सहन करतो, ऍडजस्टमेंट करतो. कारण की सम्यक संकल्प असल्यामुळे त्याला तो विनय नियम तोडता येत नाही आणि कोणासाठी केलेला तो बिलकुलच तोडता येत नाही. असं भगवान बुद्ध याच्यामध्ये संशोधन त्यांच्याकरिता लावता येणार नाही म्हणतात. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितले बा सम्यक ज्ञान, सम्यक संकल्प, सम्यक कर्मांत आपली जे काही जगण्याची उपजीविका आहे ती सर्व गोष्टी सम्यक असल्या पाहिजे. सम्यक म्हणजे मध्यम मार्गाने भगवान बुद्ध जायला सांगतात, है ना. मध्यम मार्गाने भगवान बुद्ध जायला सांगतात. म्हणते पण ज्या गोष्टीचे ज्ञान बरोबर नसते ती गोष्ट जाणून घेण्यासाठी ते ध्यान चिंतन करीत होते ना, तर मला ती गोष्ट समजावून सांगावी. म्हणजे किंवा भगवान बुद्धाला जी गोष्ट बरोबर नाही वाटायची त्याही गोष्टीचं भगवान बुद्ध चिंतन मनन करून म्हणजे ध्यान करून ती गोष्ट म्हणजे त्या गोष्टीचं चिंतन मनन करून ती गोष्ट जाणून घेत होते का, ही गोष्ट मला समजावून सांगा. ते म्हणतात महाराज, कोणी एक मनुष्य खूप श्रीमंत आहे, सोने चांदी व मौल्यवान रत्नांनी त्याचा खजाना भरलेला आहे म्हणतात. त्याचप्रमाणे तांदूळ, गहू, धान व जवळ धान्य तसेच तीळ, मूग आणि उडीद, तेल, तूप, लोणी, दही, मांस, साखर इत्यादी गुळ प्रकारे सर्व वस्तूंच्या कोठारात भरपूर साठा ठेवलेला आहे म्हणतात. आणि तसेच अनेक प्रकारच्या भांड्यांनी त्यांची कोठारे भरलेली गेलेली आहे. म्हणजे जे काही वस्तू असतात आपण ते वर्षभर, आता वावरातलं एखादं पीक आलं तर आपण काय करतो, त्याला भाव नाही लागला तर आपण काय करतो, घरामध्ये त्याला एका बाजूला भरून ठेवतो. मग तशीच या प्रकारे आपण जे काही वर्षाचं आपल्याला लागणार असते समजा, किंवा ही जी काही वस्तू खायची आपल्याला ही वर्षभर आहे म्हणून आपण एका कोणी गोदामाला जो काही विकणार असते विचारतो काय करते, एखाद्या गोदाम मध्ये त्याला भरून ठेवते किंवा हे विकल्या गेलं पाहिजे, आहे ना. मग भांड्यांमध्ये म्हणा किंवा कोणत्याही मध्ये कशामध्ये त्याला ते भरून ठेवतो, म्हणजे साठा पूर्ण करून ठेवते. आता समजा की कोणी एक पाहुणा तेवढ्यात आला, म्हणजे एखादा पाहुणा आपल्या घरी आला, आता शोभेचा पाहुणचार करावा तर आपला मन झाला म्हणतो, म्हणजे चांगल्या प्रकारचा पाहुण्याने आता पाहुणचार करायचा. असं वाटलं आता आपल्याला की बा आला आता आपल्या घरी लय दिवसाला आला, चांगल्या प्रकारचा पूर्णाच्या पोळीचा याचा दिवसा पाहुणचार करायचा आहे. परंतु पाहुणा आला त्यावेळी घरातील सर्व शिजवलेले अन्न संपलं. जे काही साठा जमा करून ठेवला म्हणा, ज्या दिवशी पाहुणा आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी साठा संपाव म्हणतात, आहे ना. तेव्हा शिजवलेलं अन्न संपलं आहे तेव्हा त्याच्या पाहुणचाराची तांदळाच्या गोणीतून तांदूळ काढणे व इतर वस्तूंच्या कोठारातून त्या वस्तू काढल्या. म्हणून आता काय, एवढ्यावरून श्रीमंताची दरिद्री आता निर्धन म्हणावे काय म्हणतात, किंवा आता पाहुणा आला जे काही आपण आपल्या घरामध्ये जे काही काढलेलं आहे समजा त्याच्यामधलं सरलं गोदाम तसंच भरलेला. आता गोदाम त्याला वाटतं आता गोदाम आता आपण नंतर काढतो. तेवढंच जर पाहुणा आला, तेवढंच जर त्या पाहुण्यासाठी जर गोदामामधलं काढायचं वाटलं म्हणतात या ठिकाणी, समजा आता शिजवलेले अन्न संपले आणि त्याच्यासाठी आपल्याला ते तांदळाच्या गोणीतून तांदळ काढले, तेव्हा इतर वस्तूंचा कोठारातून आपण त्या वस्तू काढल्या.
म्हणून आता काय एवढ्यावरून त्या श्रीमंताची दलिंद्री येईल का? म्हणजे एवढ्या गोष्टींना त्याची दलिंद्री येणार आहे का? एका पाहुण्यासाठी तेवढे तांदूळ काढले त्याची दलिंद्री येईल काय असं म्हणता येणार काय म्हणतात? तर नाही म्हणतात म्हणते. जो चक्रवर्ती राजा असतो म्हणतात त्याच्या राजवाड्यात सुद्धा कधी अवेळी शिजवून तयार ठेवलेले अन्न नसेल तर मग सामान्य माणसाच्या घरचे काय आहे ना? एखाद्या राजा जरी असला म्हणतात तर त्याच्याही घरी परिपूर्ण नसते. ज्या वेळेला जे जेवण लागते त्या वेळेला ते गरम जेवण त्यांच्या डायनिंग टेबलवर म्हणा काही म्हणा जे काही जेवण करायची जागा असते तिथं अगोदर ठेवलेलं असते गरम अन्न. असं बनवून ठेवलेलं प्रत्येक राजवाड्यात किंवा प्रत्येकाच्या घरी नसते. प्रथा आहे ना ती किंवा गरम गरमच जेवणाची प्रथा राहते ना. समजा किंवा पाहुणा आला तर पाहुण्याला गरम गरम जेवण द्या किंवा कोणती वस्तू म्हणा आपण गरम गरमच आपल्याला चांगली वाटते म्हणतात. मग त्या राजाच्या घरामध्ये सुद्धा बनवलेलं नसते म्हणतात. उदाहरणाप्रमाणे शिजून ठेवलेलं नसते. तर घर काय असे म्हणतात? महाराज या उदाहरणाप्रमाणे बुद्धांची जी काही सर्वज्ञ आहे आवाजपूर्वक प्रतिबंध असते म्हणतात. ज्या गोष्टी ते जाणून इच्छितात ध्यान करून तत्काळ ते जाणून घेतात परंतु केवळ त्यांनी ध्यान केले म्हणून त्यांच्यापाशी ज्ञानाचा तुडवटा होता असे समजू नये म्हणतात. किंवा जसं राजाच्या घरचं सांगितलं मी जसं त्या पाहुणचाराचं तुम्हाला सांगितलं तसं प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आणि प्रत्येक गोष्ट बुद्ध जाणून घेतात. अशी कोणतीही गोष्ट नाही किंवा बुद्धांना ते जाणता येत नाही. पण ज्या गोष्टी जाणून इच्छितात ते जाणतात. म्हणजे ते चिंतन म्हणून करून तीच गोष्ट ते समोर आणतात. अशी तुटकत जी गोष्ट जी कोणाला समजत नाही किंवा ते वाईट गोष्ट अशी गोष्ट ते असे समजू नये म्हणतात. ते तत्काळ चांगल्या गोष्टीचा तत्काळ ते जाणून घेतात. महाराज एखादे झाड फळांनी खूप गजबलेले असून त्याच्या फांद्या फळाच्या वजनाने वाकून गेल्या आहेत परंतु त्याचे एकही फळ मात्र जमिनीवर खाली पडलेले नाही. महाराज तर मग काय एवढ्या कारणावरून ते झाड वाटोळे आणि फळरहित आहे असे म्हणावे का? किंवा एखादं फळ आहे म्हणतात फळाचं झाड असल्याच्या नंतर ते त्याचं फळ एकही पिकलं नाही आणि खाली पडून नाही राहिलं आहे ना. मग कच्चेच फळ त्यालाच लागू राहिले आणि त्यालाच राहू राहिले म्हणजे पिकून एकही खाली पडू नाही राहिलं म्हणतात. जमिनीवर खाली पडलेले नाही म्हणतात महाराज. मग एवढ्या कारणावरून ते झाड आपण म्हणू शकू वाटोळा आहे ना. कारण की झाड कोणत्याच प्रकारचं पाप कर्म करत नाही कोणत्याच प्रकार म्हणजे फळरहित आहे असे म्हणावं का? ते म्हणतात नाही म्हणते असे मुळीच म्हणता येणार नाही. यावेळी जर एकही फळ खाली पडलेलं नसले तरी झाडावर असलेली फळे कधी ना कधी खाली पडणारच नसतात. कधी ना कधी तर पिकेल. या वर्षी नाही पिकलं आपण म्हणतो या झाडाने या वर्षी फळं नाही आली ठीक आहे आली फळं तर ते पिकले नाही म्हणतात. मग आपल्याला असं वाटतं की या वर्षीचे फळं जसे वाया गेले पुढच्या वर्षीचे फळं तर आपल्या कामा येतील. पुढच्या वर्षीचे तर फळं पिकून पडतीलच म्हणतात. तेव्हा कोणीही त्या फळांचा उपयोग घेऊ शकेल. तेव्हा कोणीही खाऊ शकेल. फक्त नाही काही कोणी पिकलेलं फळ कोणी खाते. अर्थात ती फळे पोटभर खाऊन त्याचं मन शांत करू शकेल म्हणतात आहे ना. या ठिकाणी काय म्हणतात ते किंवा त्या पुढच्या वर्षीला जर ते फळ पिकलं आणि खाली पडलं आणि त्याला भूक लागेल असते त्यानं जर फळ ते उचलून खाल्लं तर त्याचं काय होईल मन शांत होईल असं ते म्हणतात.